चंद्रभागेच्या तिरी ए आई ए आई इकडे आता तू इतिहासाचार्य बनायचं आहे. भारती सुडके माहिती सांगायच्याबद्दल तुला युट्यूबवर फेमस करणार आहे. राहू दे परत हातात. हा ह्याची माहिती सांगणार आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. बॅकग्राऊंड येऊ दे की आईच्या नावानं दान करायचं, माऊली वडिलांच्या नावानं दान करून करायचं आहे. हो रे राजा. तुला कुंडली कशी सांगायची का ह्यांची? हे काय ते दगडी लावतात ते. ए त्याचं काय माहिती? बरं चल कसं घ्यायचं. हा चल चल इकडे घे चला. अंगे इकडे. A few moments later. आणखी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती ही चंद्रभागा. असं पंढरपूरचं महात्म्य आहे. आणि भक्त पुंडलिकासाठी तो उभा विटेवरी अशी विठ्ठलाची महती सांगितली जाते. मुळातच पुंडलिक हा आईवडिलांचा भक्त किंवा आईवडिलांची सेवा करत होता आणि त्याची सेवा पाहून श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचंच परत श्री विठ्ठल झालं असं म्हटलं जातं. आणि ते भेटायला इथं आले. पुंडलिक हे आई वडिलांच्या सेवेमध्ये इतके मग्न झाले होते आणि साक्षात परब्रह्म पाठीमागं उभारलाय तरी सुद्धा त्यांना भान नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की परब्रह्म आपल्या पाठीशी उभा आहे मग त्यांनी सांगितलं की मी तरी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये दंग आहे तर तू परब्रह्मा किंवा तू विठ्ठला काय कर ह्या विटेवर उभार अशा एक आख्यायिका सांगितली जाते. आणि तेव्हापासून योगी 28 विटेवरी उभा अशी ही ख्याती तयार झालेली आहे. आणि मुळातच आई वडिलांच्या सेवेमध्येच खरं अध्यात्म आहे, खरी भक्ती आहे. हा संदेश आपल्याला हे भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून किंवा आपण सांगू शकतो. छान छान. असं भाषण करायचं. ये इकडं. काय तू मला कुठं खायला आणलंस? आदमिले फूड्स. काय आहे इथे? भेळ, पावरगडा, पाणीपुरी पाहिजे ते मिळणार. फेमस आहे. हो पंढरपुरातली फेमस आहे. स्मॅश करून भेळ. हा तुला सांग ना भेळ जरा काय पाहिजे. खा ना. अरे खा ना बाळ खा. लगेच येते भेळ. चिल्लर पार्किंग. रामू दर नील काय आहे? गोड भेळ. काय रामू? भेळ आहे. काय आवडते तुला? जम्बो कचोरी फॉर अनिकेत. Hello,